नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज अत्यंत उपयुक्त आहे आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने या सिरीजचा वापर करत आहात। तर आपण लर्निफाय अकॅडमीवर नवीन असाल तर खाली तुम्हाला जी वेबसाईट दिसते www.learnify-academy.com या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि वेबसाईटला भेट देऊन आपण ही लर्निफाय अकॅडमीच्या या सिरीजसाठी नोंदणी करायची आहे। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला नियमितपणे या सिरीजचा उपयोग करता येणार आहे। आज आपण परिसर अभ्यास या विषयातील दोन छोटे असणारे जे घटक आहेत, मोलाचे अन्न आणि हवा, हे घटक पाहणार आहोत। यातले जे काही महत्त्वाचे फक्त टॉपिक आहेत ते टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। शेतातील कामे, नांगरणी। उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना रिकामा वेळ असतो आणि शेतामध्ये देखील काही नसतं, अशा वेळी मशागत म्हणून जमिनीची नांगरणी केली जाते। त्यानंतर पाऊस सुरू होण्या अगोदर किंवा पाऊस सुरू होताना ढेकळं फोडून ती जमीन सपाट करण्याचं काम केलं जातं, त्याला जमीन सपाटीकरण असं म्हटलं जातं। त्यानंतर पेरणी, ज्यावेळी पावसाला सुरुवात होते शेतामध्ये वाफसा येतो असं म्हणतात आणि वाफसा आला की मग बी पेरणी केली जाते। त्यानंतर मग ते उगवतं, उगवल्यानंतर त्यामध्ये तण देखील उगवतं त्याच्यासोबत आणि ते तण काढण्यासाठी खुरपणी केली जाते। ज्यावेळी पीक तयार होतं, आपण बाजरीचं उदाहरण घेऊया। बाजरीचं पीक तयार झाल्यानंतर त्याला कणसं फुटतात आणि त्या कणसांना कोवळे दाणे येतात आणि कोवळे दाणे आले की बरेचसे पाखरांचे थवेच्या थवे त्या पिकांवर येऊन ते कोवळे दाणे खात असतात। मग त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांची राखण देखील करावी लागते। ज्यावेळेस ते कणीस चांगल्या पद्धतीने तयार होतं त्यावेळेस मग त्याची कापणी केली जाते। कापणीनंतर त्याची मळणी केली जाते। मशीनमध्ये आपण पाहतो अलीकडे की त्या पिकाची मळणी केली जाते आणि मग नंतर उफणणी, म्हणजे त्यातला जो कचरा माती वगैरे आहे ही हवेवर वाऱ्यावर ते धरून त्याच्यातून जे हलका कचरा जो आहे तो बाहेर काढण्याची जी प्रोसेस आहे त्याला उफणणी असं म्हटलं जातं। पिकाचे पक्ष्यांपासून रक्षण करण्यासाठी गोफण फिरवून पाखरांना पळवून लावले जाते। बघा, पाखरांना पळवून लावण्यासाठी गोफण एक शेतकऱ्याजवळ असते आणि त्या गोफणीच्या साहाय्याने पाखरांना पळवून लावलं जातं। तयार झालेले धान्य पोत्यात भरून ठेवतात, जास्त असेल तर कणगीत ठेवतात। बघा, धान्य सुरक्षित राहावं यासाठी ते कणगीत ठेवलं जातं। त्याला उंदीर घुशींनी नासाडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते। आता अलीकडे त्याच्यात सोडण्यासाठी काही औषधं उपलब्ध आहेत आपल्या मेडिकल दुकानांमध्ये, परंतु पूर्वी लिंबाचा पाला किंवा आणखी वेगळे घरगुती उपाय करून ते धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जायचे। तर ते धान्य उंदीर घुशींनी नासाडी करू नये म्हणून त्याची योग्य ती काळजी घेतली जाते। उरलेले धान्य बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात। बघा, शेतकरी काय करतात की त्यांना आवश्यक आहे तेवढं धान्य घरामध्ये ठेवतात आणि जे उरलेलं जे जास्तीचं धान्य आहे ते बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेले जाते। तेथे व्यापारी धान्य विकत घेतात व ते ट्रकने किंवा मालगाडीने संपूर्ण देशभरात विकले जाते। व्यापारी काय करतात, ते धान्य विकत घेतात आणि ते संपूर्ण देशभरामध्ये ते विकलं जातं। दुसरा घटक आहे हवा। वातावरण, पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात। पृथ्वीपासून आपण जसजसे दूर जावे तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते, म्हणजेच पृथ्वीपासून उंच उंच जाताना हवा विरळ होत जाते। बघा, वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वीच्या सभोवताली असलेलं जे हवेचं आवरण आहे त्या हवेच्या आवरणास वातावरण असं म्हणतात। पृथ्वीपासून आपण जसजसं दूर जाऊ किंवा उंच उंच जाऊ तशी हवा पातळ पातळ होत जाते, म्हणजे त्याला विरळ हा शब्द लक्षात घ्या। पृथ्वीच्या शेजारी म्हणजे पृथ्वीला लागूनच हवेचा जाड थर आहे, तिथपासून हळूहळू तो विरळ विरळ होत जात असतो, लक्षात घ्या।
ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. बघा, हवेमध्ये अनेक वायू आहेत आणि त्या वायूंमध्ये ऑक्सिजन हा एक वायू आहे, तो ज्वलनास मदत करतो. त्याचबरोबर श्वसनास आपण ज्यावेळेस नाकावाटे हवा आत घेतो त्यावेळेस ऑक्सिजन वायू आपण घेत असतो, कारण आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते आणि आपल्या शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू आपण बाहेर सोडत असतो. म्हणजे हवेमध्ये ऑक्सिजन वायू आहे, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हा देखील वायू आहे. आणखी नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, मिथेन, ओझोन असे बरेच वायू आपल्याला हवेमध्ये सापडतात, आपल्या वातावरणात सापडतात. वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात. अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. हवेत सर्वात जास्त आढळणारा वायू नायट्रोजन आहे. हवेत आढळणारा सर्वात जास्त जो वायू आहे तो आहे नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजन या वायूचं वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आज आपण मोलाचे अन्न आणि हवा हे दोन छोटे असणारे घटक एकत्र करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. याच्यावर आधारित क्विजमध्ये तुम्हाला याच्यावर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते मिळतील. तुम्ही ते प्रश्न सोडून या घटकांचा सराव करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.